मुशीवरून वाढपे मंडळ आणले मित्रांनो आम्ही डायरेक्ट. जेवण 5 रुपयांचे चप्पल 1000 रुपये. सॉरी माफ करा. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हाय गाईज, गुड इव्हिनिंग. तर आपल्या कृष्णाचं उद्या लग्न आहे, उद्या आणि परवा. तर आज आहे बेसन भाकरीचा कार्यक्रम. पण बेसन भाकरीसाठी आम्ही गेलो मासवड्या. तर इकडं पाहू शकता, तिकडं भाकरीचं काम चालू आहे. मासवड्या घरात ठेवल्यात, तिकडं माणसं जेवत आहे सगळी. आणि इकडे सगळी मंडळी आली, गँग वाढायला आल्यात, पण ते वाज घेतच उभी राहिल्यात. आणि इकडे माग बघू शकता, इकडं आपल्या मांडव डाळ्यासाठी मंडपाचा कार्यक्रम चालू आहे. इथं आम्ही मंडप आधी पुढे गेला होता इथं, पण जरा डीजेची गाडी बसणार नाही, त्याच्यामुळे मंडप परत काढून माग घातलाय. अशा पद्धतीने नियोजन चालू आहे. चालू आहेत पाहू शकता. आणि इकडं पुढं जेवण चालू आहे. इकडं टोप आली त्याची वड्या मासवड्या, या मासवड्या आहेत बघा. इथं कांदा, लिंबू, इकडे चालल्यात भाकरी. सुंदर अशी लाइटिंग केली पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही ओळखलं असेल जयची मम्मी इथं. तर आपण त्यांना विचारू, त्यांना आपले व्हिडिओ कसे वाटतात, तर त्यांचं मनोगत घेऊ जरा. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात? छान आहे. एवढंच? बस. तुम्ही तुमच्या मळ्यातल्या सगळ्या बायकांना सांगा आपला चॅनल सबस्क्राईब करायला. ओके, सांगा ना, सांगा ना. याचं सांगा व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा. सगळे मंडप बांधून दमलेत. ओंकार आता शिकायलाय गॅरेज बंद करून, आणि एकटा जमलाय आता मंडप बांधाय बघा. खुर्ची मोड आणि त्याचा इतिहास लय डेंजर रे. थेट मुंबईवरून भाऊ आलेत. भाऊंची तब्येत लय कमी झाली. इकडं डेकोरेशन मास्टर आर्यन इव्हेंटचे सर्व आर्यन लोखंडे पण आलेत. आणि इवरगिन व्यक्तिमत्व तेजस अण्णा, आपले सरचे स्वागत. आणि भीमाशंकर कारखान्याचे सर्व नारायण शेठ लोखंडे यांचं देखील आगमन झाले. इकडे भाऊ, आणि आम्ही एवढ्या वेळ भाऊंचीच वाट बघत होतो, जेवायला बसायचं आम्हाला. नवनिर्वाचित कर्मचारी उद्यापासून जॉईनिंग आहे. सरपंच वळती गावचे 22 सरपंच बंडी शेठ लोखंडे, आपले सरचे आता उपसरपंच बनावं लागेल. नाही सरपंच याला गेले ना, आता महिलेला गेले. ते आम्हाला बऱ्याच वेळ झाले, भूक लागली, पण पोर आली नव्हती. आता सगळेजण आलेत बऱ्यापैकी. आता आम्ही पण जेवून घेतो मित्रांनो, या जेवायला. नवीन वाढपे मंडळे, मुशीवरून वाढपे मंडळ आणले मित्रांनो आम्ही डायरेक्ट. थेट मुशीवरून रिक्रुटमेंट केली. सरपंच आपल्याला घेऊन आलेत मासवडी डायरेक्ट. बघा सुका पाटील इकडे, सुका पाटील प्रो नाही लाईट. निलेश सरांचं पण आगमन झालंय. तर आपल्याला हे जे अन्न खायला भेटते, याचे एक मुख्य कारण म्हणजे आपले सरपंच अर्जुन शेठ बोर यांचं देखील आगमन झाले या ठिकाणी. अर्जुन दा हाय कर मित्रांनो. ग्लासात पाणी नसते प्यायचं, रस्सा प्यायचा असते बघा नाऱ्या. तर मित्रांनो, सगळे पाहुणे जेवण वगैरे गेले. आता आम्ही घरचेच माणसं जेवतोय. आमचं पण जेवण झालेलं आहे. आणि आता आपल्या गाडीचं डेकोरेशन करायचं. गाडी आपण लावली वॉशिंग सेंटरला धुवायला. तर आता आपण आर्यन चाललाय, आता गाडी घेऊन येईन. व्यवस्थित धुवून आणणार आहे. आम्ही डेकोरेशन करून टाकू व्यवस्थित. तिथं मॅटर झालं मित्रांनो, आकाशची चप्पल गेली चोरीला. मला आता वाहन घेऊन द्यायची. 1000 रुपयात चप्पल आहे, जेवण 5 रुपयात चप्पल 1000 रुपये. आहे का तोट्यात घुसलो मी. तिथं 5 क्वार्टर निघले असते अजून. सगळ्यांनी 2 मिनिटं उठून आकाशची चप्पल गेली. सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वा. आपण चाललोय आता पान खायला. पान खाऊन आले आपण निवांत 2-3 वाजेपर्यंत गाडीचं डेकोरेशन करू शकतो. त्यामुळे आता येऊ पारगावला चाललोय आपण, आणि पान खाऊन येऊ, म्हणजे मग जरा तरतरी येईल. चला सगळी पोरं चालले आता पान खायला. मग काय सगळ्या बार मी दोघा काम आहे रे. ते नवरदेवाच्या बहिणीने आमच्या आकाश सरांची चप्पल चोरली होती बघा. सॉरी माफ करा, चुकून घालून गेले होते. जर आमची पाहुणे आली होती. नवरदेवाचे उद्याचे वाहन आहे मित्रांनो हे आपलं. मटेरियल ठेवले सगळं डेकोरेशनचं बघा. थोड्याच वेळात तुम्हाला फायनल लुक दाखवतो. तर आपण येऊ पारगावला जाऊन आता.
मित्रांनो आपण चालले पारगावला पान खायला. ती गाडी कुठे गेली मग तिकडे? येते ना तू. हा बघा वाघ, आमचा वाघ. कसा आहे वाघ? एक नंबर बिबट्या, चांगला बिबट्या. चला पान वाटप चालू आहे आता. 12 करा 12 जण आले पान खायला. एक पार्सल करा जयला. तर मित्रांनो आपण पान खायला आलो. पान खाल्लं पण पोराला किक बसली नाही. तर पान खाऊन किक नाही बसल्यावर काही तसं जुळत नाही का. तर आता आपण परत दुसऱ्या एका स्पॉटला चाललोय पान खायला. तर पाहूया तिथं कसं आहे पान. तुम्हाला परत लगेच रिव्ह्यू देतो. बघूया ना ते डबल मग पानासारखं पण बघू दे काय कसं काळं काय असेल टाकलं तू का हे डबल मग पान आहे. तू विपुल खाते का? नाऱ्या खातो जरा. तोंडातच बसायचं नाही. ही गँग चुकली होती. माग हे पण आल्यात मागून. आता तुम्हाला पान खायचे का? तुम्हाला नाही आवडलं का? तिकडे नाही आवडला मला पण. बघू आता इथं खाते का पोर. 2 साधा बोलचे 3 मगाई झाल्या. अजून एक साधा बोलतो, 2 साधा बोलतो. आपलं डेकोरेशनचं कामही चालू झालंय. इकडं ऑरेंज शेड डेकोरेशनचं काम करतात. पाहू शकता कमी पडली का अजून? एवढं काम झालंय. सगळ्यात लेट आगमन झालंय जय सरांचं चाकणवरून. राम राम. नमस्कार. क्या कही नाऱ्याच्या वाटेत घ्या ना. पाना नाही. नारळाचं पान कुठे? राम याला घे. राम राम काय त्याला? राम राम घाल रे. त्याला राम राम कर मयू. चल राम राम कर. तर विषय काय आलाय. आर्यन एकटा डेकोरेशन करते. मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की आम्ही बसून मजा करतोय पण तसा काही विषय नाही. आर्यनला काय आमचं डेकोरेशन आवडत नाही. आर्यन जरा प्रोफेशनल डेकोरेशन वाला झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता बसलोय मारतोय गप्पा. आपल्या नवरदेवानी नवरीसाठी नवीन iPhone 17 Pro Max घेतलेला आहे गिफ्ट. त्याला आपण रॅप करून नंतर नवरदेवाचं मन चेंज झालं आणि भावाला दिलं गिफ्ट. नंतर त्याचं वाटलं. सागर सर ऑनलाईन जॉईन झालेत. ओम साई तिकडे दाखव रे. व्लॉग मध्ये घेऊ दे. ऑनलाईन जॉईन झाले सागर सर मैफिलीत. जय खाटूच्या. जय भानुप्रताप. जय भानुप्रताप. तर चहा आलाय आपल्यासाठी स्पेशल. नो शुगर चॅलेंज यायला देऊ नको बरं का. मी नाही पेणार पण चहा. पानं किती खाल्ली त्याला कळा पानं किती वाटले. आता इथं डिस्कशन असं चाललंय की कृष्णाचं उद्या लग्न आहे. तर किती वेळा सांगतो लग्न अरे ठीक आहे लग्न आहे. लग्नाला इथलेच सगळे पण वेगवेगळं सांगा असं मग. ते असा महत्वाचा आहे की तिकडं नाशिक साईडला जे लग्न आहे तिकडं जे बुठ बिठ जर पळवली ना तर लय खर्च लय पैसे मागतात. तर ते पैसे कसे टाळायचे याचं प्लॅनिंग चालू आहे इथे सगळ्यांचं आमचं. तर कसं प्लॅनिंग करायला लागेल जय? आता काय करायचं आपणच बुट चोरायची हम्म. आणि आपणच पैसे घ्यायचे ना आपल्यातच हे करायचे मांडवली करायची. मांडवली बादशाह. मांडवली भाषा ही एक आयडिया बरी वाटते. नारायण तुला काय वाटते? बुट फेकून द्यायची. पैसे मागितले याकडे द्यायचं वालच्या एक जेवणाच्या पंक्ती काय एक द्यायची. डोळा मारत हातीला बुट दी. तेजस अण्णा तुमचं काय म्हणणं आहे? कृष्णाने काय करायचं सकाळपासून फक्त फोटोग्राफरला स्माइल द्यायची नाही तर बाकीच्या सगळ्यांकडे नुसतं मार्क्या मशिवानी बघायचं. पाहुण्याच्या जवळ कोण आलं नाही पाहिजे. कसं बघायचं? म्हटले पाहिजे पाहुण्याचा कडा घ्यायचा ना आधी नको लागायला. मी बुठे राहिली सगळं आपलं पैसे वाचतील. हा कान मंत्र द्या ना ठेव कृष्णा. आणि चुकूनही जरी ओढली बुट फेकून द्यायची. लक्षात ठेवा जयरामकडे द्यायची नाही बुट. बघा आता इथं आर्यनचं डेकोरेशनचं काम अजून काही पूर्ण झालेलं आहे. आणि बसते गप्पा मारत. थोड्या वेळात होईन आता काम. नवरदेवाची मेहंदी रंगली बघा.
चांगलं प्रेम दिसते तुझं चांगलं जागृत पाहिजे वाढले गोड नाही काहीच नाही चोळलं. मूर्ख काहीच मुला नाही चोळलं. असं बोलतात प्रेम आहे म्हणून ते रंगली हा. काहीच नाही चोळलं याला. नवऱ्याचं नवरी ते नवरीचं नवरा माही गेली माही नाही नवरीची रंगली का बघायला लागत ते महत्वाचं आहे. नवरीची आजच काढली तिने. माय नाही रंगली नाही नाही अशा पद्धतीने आपल्या गाडीचं डेकोरेशन झालेलं आहे फायनली पाहू शकता अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे नवरदेव देखील अतिशय खुश दिसतोय खूप सुंदर गाडी सजवली आहे. पाहू शकता लुक आणि आता आपण जाऊ घरी आता झोपू सकाळी लवकर उठून यायचे आपल्याला सगळ्यांनी लवकर या रे मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद